सालाबादप्रमाणे श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या नंदीध्वज मार्ग पाहणी दौरा आयोजित करण्यात आले होते। त्याची सुरुवात आज नंदीध्वजाचे प्रमुख मानकरी श्री राजशेखर हिरेअबू यांच्या वाड्यापासून यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेअबू यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आदींच्या प्रमुख उपस्थितीत नंदीध्वज मार्गाचा पाहणी दौरा करण्यात आला। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील 12 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान श्री सिद्धेश्वर यात्रेचे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। या दरम्यान 12 जानेवारीपासून यात्रेला 68 लिंगास तैलाभिषेक केला जातो। शिवाय त्याच दिवशी मानाच्या 7 नंदीध्वजाची मिरवणूक काढून श्री सिद्धेश्वर यात्रेस सुरुवात केली जाते। सोलापूर शहरात श्री सिद्धरामेश्वरांची नंदीध्वजाची मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघत असून त्या अनुषंगाने यात्रेच्या काळात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात येईल। तसेच यात्रेच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस आयुक्तालयाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी यावेळी दिली। तसेच महानगरपालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील खड्डे बुजवणे, विद्युत दिवे चालू स्थितीत ठेवणे, आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हॅलोजन लावणे, मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून टाकणे, श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंग येथील परिसर व मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची साफसफाई करून जंतुनाशक फवारणी इत्यादी कामे हाती घेण्यात आली असून यात्रेच्या दरम्यान पालिका प्रशासनाकडून योग्य ते उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली। ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामाची यात्रा उद्या दिनांक 12/1/2025 पासून सुरू होत आहे। तत्पूर्वी नंदीध्वजाचा जो मार्ग आहे 68 लिंग मार्ग, तो पाहणी करण्यासाठी आज हिरेअबू वाड्यापासून या शहराचे पोलीस आयुक्त मान्य एस राजकुमार साहेब, DCP कबाडे साहेब, DCP काळे मॅडम, ACP वाहतूक शाखेचे ACP खैरोडकर, नंतर ACP कोमल साहेब व सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी व महापालिकेचे उपायुक्त माननीय कारंजे साहेब व त्यांचे सर्व अधिकारी सर्वांनी मिळून आज 68 जे नंदीध्वजाचा जो मार्ग आहे तो मार्ग फिरून काय प्रॉब्लेम्स आहेत, आम्ही एक 8 दिवसाखाली नंदीध्वजाला गाडीवर जाऊन कुठं काय प्रॉब्लेम आहेत ते पूर्ण प्रॉब्लेम एका कागदा म्हणजे एका ह्याच्यावर पाठवून दिलं होतं। त्याप्रमाणे आता काही काम चालू आहे, तर पुढचं काय काम आहे तर आज हे त्यांना रिपोर्ट देणार आहे। माझ्या अंदाजानं रोडचं काय जास्त प्रॉब्लेम नाही, फक्त आहे तो झाड आणि केबलवर याच्याचं जास्त प्रॉब्लेम, आणि त्यानंतर ट्रॉफिकचं आम्हाला कुठं प्रॉब्लेम ते सांगितलं ACP साहेबांना, त्याप्रमाणे त्यांनी सर्व काही आम्ही कारवाई करून आपलं काम करून देतो म्हणून सर्वांनी ग्वाही दिली। नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। यावर्षी दिनांक 12 जानेवारीपासून सोलापूर ग्रामदेवी सिद्धरामेश्वरांची यात्रा संपन्न होती आहे। यात्रेमध्ये आज या हिरेअबू यांच्या वाड्याच्या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत आणि यात्रेमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या हिरेअबूने यापूर्वीच महापालिकेला कळवलेल्या आहेत। त्या माध्यमातून आपण महापालिकेच्याकडून ती तयारी चालू केलेली आहे। त्याचबरोबर ज्या काही महापालिकेच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपल्याला प्रतिवर्षीप्रमाणे निश्चितपणे पूर्ण करून यात्रेमध्ये कुठेही गालबोट लागणार नाही त्याची सर्वतोपरी दक्षता या माध्यमातून घेण्यात येत आहे। आज आपलं सिद्धेश्वर महाराजचे जानेवारी 13, 14, 15 दिवस जे होणारे कार्यक्रम जे आहेत त्यानुसार आमच्या पूर्ण मार्ग आणि जे ठिकाणी कार्यक्रम होणार आहे, गर्दी जमणार आहे त्या ठिकाणी पोलीस विभाग आणि कॉर्पोरेशनच्या संयुक्त भेट स्पॉट व्हिजिटसाठी आज आलेल्या आहेत आणि नियोजकाकडून पण आम्ही ऐकून घेतलेलं आहे, त्यांच्या काय अडीअडचणी त्यांनी सांगितलेलं आहे, त्याचं जे काही सोल्युशन्स काढायचे त्याबद्दल आमचा इच्छा चालू आणि सर्व स्पॉट व्हिजिट झाल्यानंतर जे दरवर्षी चांगला बंदोबस्त पोलीस विभागाकडून होत आहेत आणि ते कसा इम्प्रूव्ह करायचे, आणखी जनतेला काय सुविधा देण्यात येईल, मागच्या वर्षी काही कमतरता असलं तर ते कसं पूर्तता करायची त्या दृष्टीने आमचं नियोजन राहील। कलेक्टर ऑफिस पण 2 वेळ या विषयावर बैठक घेतलेल्या आहे आणि त्यांनी पण आम्हाला जे काही सहकार्य लागेल ते पूर्ण करणार आहे।
कॉर्पोरेशन कलेक्टर ऑफिस आणि पोलीस आयुक्तालय अशा आमच्या संयुक्त प्रयत्न पूर्ण जनतेला कुठलाही प्रकारचा त्रास नसताना हे 3 दिवसाचा कार्यक्रम आणि पूर्ण गटायात्रा होईल अशा आमच्या अपेक्षा. मार्गाच्या बाबतीमध्ये अनेक वेळा त्याची चर्चा केली जाते आणि अक्षरेच्या वेळी हा सर्वात मोठा प्रश्न आहे की मार्गाच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाकडून असे वेगळे काही नियोजन असू शकते. दरवर्षी गर्दी वाढत जात आहे, मार्ग तेवढाच आहे आणि जे बाकी इन्फ्रास्ट्रक्चर